नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांचे हास्य संजीवनी विषयावर व्याख्यान संपन्न. श्री गणेश जाधव मदत फाउंडेशन, रामबाग सिंडिकेट कल्याण यांच्या वतीने व माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका वीणाताई जाधव यांच्या माध्यमातून तसेच विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ, रामबाग ज्येष्ठ नागरिक संघ, राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक संघ, रामबाग ओनर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन नूतन विद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका वीणाताई जाधव यांच्या हस्ते व्याख्याते दीपाली केळकर यांचा सन्मान करण्यात आला. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांनी हास्य संजीवनी या विषयावर महिलांशी संवाद साधला. मनाची सुंदरता, प्रसन्नता, मनाचे आरोग्य, मनाचे रंग इत्यादी विषयी महिलांशी संवाद साधला. तसेच पु ल देशपांडे यांचे काही किस्से सांगितले. वैद्यकीय क्षेत्रातीलही किस्से सांगितले. यावेळी असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर दिवटे यांनी केले. त्याच्यातून मठ्ठ्याचं पूर, आताच्या पिढीला कावळा आणि मठ्ठ्याचा पूर कळणार नाही, कारण आपण टाकाच्या भांड्याला आता कावळा म्हणत नाही किंवा ते भांडं सुद्धा आता आपण वापरत नाही. गोपींची वस्त्र बाळकृष्णानं हिरावली आणि तीच पुढे द्रौपदीला राजसभेत पुरवली, अशा त्यांच्या खुदकनिका आहेत. आणि त्यांची पहिली विनोदी कविता, यशवंत देवांची पहिली विनोदी कविता, त्या पहिल्या विनोदी कवितेचं नाव आहे दुसऱ्याची. बघा हा, पहिल्या विनोदी कवितेचं नाव दुसऱ्याची. 4 ओळींची कविता आहे. दुःखे शीतल वाटती मजला कोणाची, दुःखे शीतल वाटती मजला कोणाची, दुसऱ्याची. टोचती मजला सुखे सुळासम कोणाची, दुसऱ्याची. चूक वाटते खिळ्याएवढी कोणाची, दुसऱ्याची. चप्पल पायी येते मंदिरी कोणाची, दुसऱ्याची. आता सगळ्या पुरुष वर्गाला विचारते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.